मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा जाहीर पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतोय। मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करतो की आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना पक्ष प्रवेश देऊन त्यांचा सन्मान करावा। एक स्वाभिमानी नेतृत्व, दिलदार नेतृत्व, या तालुक्याचं धुरंधर नेतृत्व माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा जाहीर पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतोय। हर्षवर्धन पाटील साहेब तुम आगे बढ़ो, हर्षवर्धन पाटील साहेब तुम आगे बढ़ो, पवार साहेब तुम आगे बढ़ो, पवार साहेब तुम आगे बढ़ो। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, राम कृष्ण हरी। हर्षवर्धन पाटील साहेब तुम आगे बढ़ो। यानंतर जाहीर पक्ष प्रवेश होतोय जिल्हा परिषद सदस्य सौ अंकिताताई पाटील ठाकरे यांचाही जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतोय। त्याचप्रमाणे अंकिताताई पाटील ठाकरे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट शरदरावजी जामदार, ॲडव्होकेट शरदरावजी जामदार यांचाही पक्ष प्रवेश होतोय। त्याचप्रमाणे युवा नेतृत्व सन्मानी राजवर्धन दादा पाटील यांचाही पक्ष प्रवेश होतोय। त्याचप्रमाणे माजी सभापती सन्मानी ऋतुजाताई पाटील, ऋतुजाताई पाटील यांचाही पक्ष प्रवेश होतोय। मुरली काका निंबाळकर यांचाही पक्ष प्रवेश होतोय। डॉक्टर नंदकुमार सोनवणे यांचाही पक्ष प्रवेश होतोय। सन्मानी लालासाहेबजी पवार यांचाही पक्ष प्रवेश होतोय। सर्वांनी पक्ष प्रवेशासाठी व्यासपीठावर यावं। सन्मानी संजय भाऊ देहाडे यांचाही पक्ष प्रवेश होतोय। माननीय विलास बापू वाघमोडे यांचाही पक्ष प्रवेश होतोय। सन्मानी तानाजीराव नाईक यांचाही पक्ष प्रवेश होतोय। सन्मानी शिवाजी हांगे यांचाही पक्ष प्रवेश होतोय। महेंद्रदादा रेडके यांचाही पक्ष प्रवेश होतोय। माननीय मोहन गुळवे यांचाही पक्ष प्रवेश होतोय। माननीय बाळासाहेब रामचंद्र डोंबाळे पाटील यांचाही पक्ष प्रवेश होतोय। देवराज कोंडीबा जाधव, अशोक हरिभाऊ शिंदे, त्याचप्रमाणे तुषार संभाजी खराडे, ॲडव्होकेट कृष्णाजीराव यादव, सन्माननीय मोहनराव दुधाळ, दीपिका क्षीरसागर, तृप्ती पराग जाधव, मुनीर बाळू आतार, अलकाताई कृष्णा ताटे, माजी नगराध्यक्ष अलकाताई ताटे, ललेंद्र मारुती शिंदे, हमीद भाई आतार, सर्वांनी व्यासपीठावर यावं। त्याचप्रमाणे सागर दिलीप महिलांना विनंती आहे, ज्या महिलांचा नामोल्लेख झाला सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं आगमन थोड्याच वेळात होतंय। सन्माननीय सागर दिलीप गानगोटे यांचाही पक्ष प्रवेश होतोय। महावीर रूपचंद गांधी, संजय बाबूलाल रायसोनी, तानाजी वायसे, आयान खान जमादार, ॲडव्होकेट हेमंतरावजी नरुटे, आयान खान जमादार, सत्यजित शामराव चव्हाण, जयकुमार गोपाळ कारंडे, दत्तात्रय सखाराम बाबर, रघुनाथदादा राऊत, संदीप भाऊसाहेब निंबाळकर, संजय नथुराम उभे, रमेश मामा खांदवे, मायाताई मुकुंद विंचू, सायरा अब्दुल करीम पठाण, सविता सुहास बंगाळे, उज्ज्वला राजेंद्र राऊत, शालन गणपत भोंग, मनीषा शरद पवार, अमोल सुभाष जाधव, अशोक नारायण खेडकर या सर्वांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पक्ष प्रवेश झालेला आहे। इंदापूर तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व संस्थाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, नगरसेवक, सर्व संघर्ष इंदापूर संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते या सर्वांचा पक्ष प्रवेश होतोय। त्याचप्रमाणे महादेव पांढरे,
दत्तात्रय पांढरे, बबलू पठाण या सर्वांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय. थोड्याच वेळामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष माननीय जयवंतरावजी पाटील साहेब यांचं आगमन होणार आहे. सन्माननीय दत्तात्रय बाबर, राजकुमार जाधव या सर्वांचा पक्षप्रवेश झालेला आहे. या पक्षप्रवेशासाठी सर्व मान्यवर, विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्वसामान्य कार्यकर्ते या सर्वांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय. महेंद्र चव्हाण यांचाही पक्षप्रवेश होतोय. यानंतर मार्गदर्शन करण्याची विनंती मी करतो नगरचे लोकप्रिय खासदार, ज्यांच्या मुखातून धडाधड शब्द बाहेर पडून मनाला छेदून जातात, खासदार अमोलजी कोल्हे साहेब, शिरूरचे खासदार, सन्माननीय शिरूरचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब, आपणास नम्रपूर्वक विनंती, मार्गदर्शन करावं. सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब. यानंतर या प्रांगणामध्ये शुभागमन झालेलं आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. 2च मिनिटांमध्ये व्यासपीठावरती येत आहेत. सन्माननीय